सर्वांना जय भीम नमः बुद्धाय. तर धम्मपालन गाथा याची पहिली गाथा आपण पूर्ण नाही झाली अजून. पाहिलेली आहे पण पूर्ण नाही झाली असं माझं मत आहे. कारण त्याच्यामध्ये अजून आपल्याला विचार करण्यासारखं, चिंतन करण्यासारखं, बोलण्यासारखं पुष्कळ आहे धम्मपालन गाथेमध्ये. एकतर ही धम्मपालन गाथा आहे. धम्माचं पालन कसं करावं, धम्माची प्रॅक्टिस कशी करावी, ह्या सांगणाऱ्या ह्या गाथा आहेत. मुख्य तीनच गाथा आहेत आणि नंतर मग बुद्धो मे शरणं, धम्मो मे शरणं आणि संघो मे शरणं हे तीन सूत्र आहेत. आणखीन तर हे मुख्य तीन गाथा आहेत. या तीन गाथा खरोखरच धम्माचं पालन कसं करावं याचे संकेत देणाऱ्या गाथा आहेत. त्याच्यामध्ये डिटेल डिटेल नाही, कारण गाथांमध्ये डिटेल येत नाही. गाथांमध्ये, बहुतेक गाथांमध्ये तत्व येतं, तत्व, प्रिन्सिपल, तत्व सांगितलं जातं की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. हा वेगळा भाग आहे. म्हणजे ही थेरी आहे. थेरी मधले पण काय, थेरी पण पूर्ण नाही, पण एक काय म्हणतात त्याला, थेरीच्या आधी काय येतं आपल्याला, एम. एम जसं एक्सपेरिमेंट मध्ये आपण आधी एम असतं की काय म्हणतात त्याला, हेतू. उद्देश. हेतू काय असतो, हेतू, हेतू आधी लिहिला जातो किंवा हायपोथेसिस, हेतू लिहिला जातो, एम लिहिलं जातं आणि मग त्याचं पुढं स्पष्टीकरण येतं की काय करायचं आणि कसं करायचं, आणि मग शेवटी त्याचा निष्कर्ष. असं ते प्रयोगशाळेतल्या प्रयोगाचं हे स्वरूप असतं किंवा संशोधनाचं हे स्वरूप आहे. संशोधन कसं चालतं, तर आधी डोळ्यासमोर उद्देश पाहिजे, एम पाहिजे, आणि मग ते कसं करायचं याचं स्पष्टीकरण आपल्याला पाहिजे, आवश्यक असतं. काय करायचं, नेमकं काय करायचं नेमकं, आणि शेवटी ते सिद्ध होतंय की नाही, ते तसंच जे आपण, जो हेतू आहे तसंच शेवटी निष्कर्ष आपल्याला मिळतो की नाही, तसं होतं की नाही, हे पाहिलं म्हणजे आपलं संशोधन किंवा आपला प्रयोग सिद्ध झाला, यशस्वी झाला, असा त्याचा अर्थ आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. धम्म हा सायंटिफिकच आहे, शास्त्र शुद्धच आहे. त्याला शास्त्रीयच आहे, तो सायन्स आहे. आपण त्याला बुद्धॉलॉजी म्हणू शकतो. इट इज द बुद्धॉलॉजी ऑर धम्मॉलॉजी. धम्मशास्त्र आहे किंवा बुद्धशास्त्र आहे, तर ही बुद्धॉलॉजी आहे असं माझं मत आहे. या बुद्धॉलॉजी मध्ये किंवा धम्मॉलॉजी मध्ये, धम्म ही बुद्धॉलॉजी आहे असं आपण म्हणू शकतो. धम्म ही बुद्धॉलॉजी आहे, बुद्धशास्त्र, कारण हे बुद्धांनी सांगितलेलं शास्त्र आहे. आणि त्यांनी परत आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं हे आपण ग्रंथातले उल्लेख असल्यामुळे हे हे शब्द बुद्धांनी असेच्या असे उच्चारले असतील असे नाही म्हणता येत, परंतु तसे नसतील उच्चारले असे म्हणता येत. काही फेरफार नंतरच्या लोकांच्या सांगण्यामुळं होऊ शकतात, आणि त्याचे तारतम्य आपल्याला स्वतःला ठरवता येतं. आता उदाहरणार्थ, आता आपण सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सच्चित्त परियोदपनं एतं बुद्धान शासन, ही एक गाथा आहे. बुद्ध वग्गो मधलीच आहे, पुन्हा बघा ते बुद्ध वग्गो मधलीच ती गाथा आहे. 183 नंबरची गाथा आहे. आता ह्याचा अर्थ आपण पाहताना इतर तर त्याचा अर्थ कसा आलेला आहे, कुठलेही पाप कर्म न करणे, पुण्य संपादन करणे, अ, चित्ताची शुद्धी करणे, हे बुद्धांचे शासन आहे, असं एक सर्वसाधारण अर्थ दिलेला असतो. आपल्याला याचा अर्थ आता कसा सापडला, म्हणजे माझ्या दृष्टीनं याचा अर्थ कसा सापडला की कुठलेही पाप कर्म न करणे, वाईट कर्म न करणे हे बरोबर आहे.
सब्ब पापस्य अकरणं. सगळी वाईट कर्म म्हणजे म्हणजे कोणतेही वाईट कर्म अकरणं, न करणे, हे बरोबर आहे. कुशलस्थ उपसंपदा, त्याच्यामध्ये कुशल आहे म्हणजे स्किल आहे. स्किलच, त्याचा अर्थ स्किलच होतो. तर मला असं वाटतं की कुठलेही पाप कर्म, वाईट कर्म न करणं हे कौशल्य आहे. हे असंच पठण केलेलं होत नाही ते, किंवा ठरवल्यानं नुसतं होत नाही. त्याच्यात काहीतरी सायन्स आहे, त्याच्यात काहीतरी एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यात काहीतरी प्रॅक्टिस आहे, आचरण आहे, साधना आहे. जसं आपण कार्यशाळा म्हणतो, काहीतरी कार्य करायचे तिथं आपल्याला आहे, असा तो शब्द आहे. ते कौशल्य प्राप्त करायचे, उपसंपदा म्हणजे ते संपादन करायचे. तर कुठलंही वाईट कर्म न करण्याचं कौशल्य संपादन करणं, असा मी त्याचा अर्थ करतो. आणि तिसरं जे आहे ते स, स म्हणजे स्व, चित्त, म्हणजे स्वचित्ताचे पर्योदपन म्हणजे शुद्धीकरण. आपल्या चित्ताचं शुद्धीकरण करणे, आपलं चित्त शुद्ध करणे. एतं बुद्धान शासनं, हे ही बुद्धांची शिकवण आहे, असा एक त्याचा साधारण अर्थ आहे. हे बुद्धांचं शासन आहे. तर शासन शब्द जो वापरला, आता जिथं बुद्ध शासन म्हटलं जातं, तिथं बुद्धाला काय समजलं जातं हे आपल्या लक्षात येतं. कारण शासन कोणाचं असतं? शासन हे राजाचं असतं, किंवा सत्तेचं शासन असतं. ही बुद्ध सत्ता जी आहे, ही बुद्ध सत्ता हाच, ह्या बुद्ध सत्तेमध्ये बुद्धाची शिकवण पण येते, बुद्धांचा आदेश पण म्हणता येईल. पण शिकवण, बुद्धांनी कधी कोणाला आदेश दिला नाही, तर बुद्धांची शिकवण त्याच्यामध्ये येते. आणि बुद्ध कोण? लोकराजा. हा, लोकराजा. लोकराजा असं एक संबोधन आहे त्यांच्यासाठी. त्यांना बरेच संबोधन आहेत, त्याची एक लिस्टच आहे फार मोठी. शाक्यमुनी, किंवा लोकराजा, किंवा अं, शास्ता. शास्ता, तथागत, सुगत, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्ध, सम्मा संबुद्ध, शाक्यमुनी. शाक्यमुनी, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, म्हणजे सम्मा संबुद्ध हे पण संबोधन आहे त्यांना. लोकविदू, लोकविदू म्हणजे लोकांचं रहस्य जाणणारे, लोकांना ओळखणारे, म्हणजे लोकांचं चित्त ओळखणारे, म्हणजे लोकांना जाणणारे, लोकविदू. अनुत्तरो, अनुत्तर म्हणजे त्यांच्यासारखा दुसरा नाही, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी असं दिसत नाही. बुद्ध हे सर्वश्रेष्ठ व्यक्ती नाही, ते ती अवस्था आहे. बुद्ध, बुद्धत्व, बोधी ही अवस्था आहे, मनाची सर्वोच्च अवस्था आहे. त्या सर्वोच्च अवस्थेमध्ये दुःखमुक्ती मिळालेली असते, निब्बाण प्राप्त झालेले असतं, अर्हतपद प्राप्त झालेलं असतं. आणि ती अवस्था अशी आहे की तुम्हाला तुमचं अं, जी दुःखामुळं, मनाच्या डिस्टर्बन्समुळं जी काही धडपड आपली चाललेली असते जीवनामध्ये, जगण्यामध्ये, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, यातनातून, दुःखातून, चिंतेतून, अस्थिरतेतून, अस्वस्थतेतून, भयातून, आपली जी सर्वसामान्य माणसाची जी आदळापट चाललेली असते, जी धडपड चाललेली असते, ती सगळी अस्वस्थता, चंचलता बुद्धांची संपलेली असते. म्हणून ते म्हणतात आता काही करायचं बाकी राहिलं नाही, जे करायचं ते केलं. कारण उद्देश जीवनाचा उद्देश शेवटी दुःखमुक्तीच असतो, निब्बाणच असतो. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आपला सगळ्या
मनुष्य मात्राचा आणि प्राणी मात्राचा जगण्याचा हेतू हा दुःखमुक्तीच असतो. त्याला त्रास नको असतो, यातना नको असतात. म्हणजे तो म्हणतो मला शांतता पाहिजे. म्हणजे शांती म्हणजे काय? दुःखमुक्ती आहे. शांती पाहिजे म्हणतो, किंवा मला शांत झोप आली पाहिजे म्हणतो. म्हणजे काय पाहिजे? ही दुःखमुक्तीच आहे, ते निब्बाणच आहे. पण आता ती व्यावहारिक भाषा नाही. म्हणून कधी कधी माणसाला नेमकं काय पाहिजे हेही कळत नाही. तर बुद्धांना ते मिळालेलं आहे. म्हणजे बुद्ध म्हणजे कोण, हा एक आता आपल्या पुढच्या अभ्यासाचा विषय असणार आहे, ह्या गाथेशी संबंधित. बुद्ध म्हणजे काय, बुद्ध कोण, बुद्धांची लक्षणं वगैरे आपल्याला वेगवेगळे संदर्भ घेऊन आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बुद्ध म्हणजे कोण, आणि मग बुद्ध हे लोकराजा कसं काय असू शकतात, आणि त्यांचं शासन कसं काय असू शकतं. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे का जग हे धम्मराज्य बनवणे हाच बुद्ध धम्माचा हेतू आहे, उद्देश आहे. बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये हे वाक्य आलेलं आहे. त्यांनी आता मूळ इंग्रजी शब्द काय वापरले ते आपण शोधूया, पाहूया. तुम्ही पण शोधा. काही लोकांनी मला वाटतं इथे स्वतः पण काही संदर्भ शोधून इथं बसलं पाहिजे. संदर्भ शोधायचे, पुस्तकं समोर घेऊन बसायचे, आणि कुठं काय लिहिलंय, आणखीन काय तुम्हाला सापडलं तर ते स्वतःच इथं सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सगळंच मला लक्षात येणं शक्य नाही होणार. शक्य नसतंच ते. एक माणूस कधी सगळ्या गोष्टी करू शकत नाही. म्हणून म्हणून तर बाबासाहेबांनी धम्मचर्चा घडवून आणा म्हटलेला आहे, आणि बुद्धांनी पण धम्मचर्चा करायला उत्तेजन दिलेलं आहे. कालेन धम्म साकच्छा एतांग मंगलंग उत्तमंग. महामंगल सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की वेळोवेळी धम्मचर्चा करणे हे कल्याणकारक आहे, हे उत्तम मंगल आहे. हे महामंगल सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. तर आपण ते काम करतो. आणि धम्मचर्चा करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे समोर समोर पाहिजेत, आणि वेगवेगळे मुद्दे घेण्यासाठी संदर्भ समोर पाहिजेत. आणि आपण सगळ्यांनी ते संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला तर काही वाईट नाही. की अमुक एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात असं असं म्हटलेलं आहे, फक्त संदर्भ विषयाला धरूनच शोधायचे, एवढं मात्र लक्षात ठेवा. विषय सोडून बाकीचे संदर्भ एकदाच नाही घ्यायचे. नाही तर मग काय होतं, हेही घ्यायचं ते घ्यायचं, मग एकही चर्चा व्यवस्थित होत नाही. मुद्द्याला सोडून दुसरे संदर्भ दुसऱ्या याच्यात पाहू आपण. पण जो मुद्दा चाललेला आहे, समजा आता उदाहरणार्थ पुढे चालून समजा बुद्ध हा मुद्दा येईल, आणि बुद्धत्व काय आहे हा मुद्दा येईल, बुद्धाची प्राप्ती काय आहे हा मुद्दा येईल, ते बुद्धांना कोणकोणत्या नावाने संबोधित केलेलं आहे त्याची यादी आपण शोधून काढावी. ते एका कागदावर लिहावी, आणि ती आपण इथं सांगू शकतो. आणि बुद्ध शासन ही जी संज्ञा आहे, ही कशी समर्पक संज्ञा आहे. बाबासाहेबांना धम्मराज्य करायचं होतं, त्याचा संदर्भ इथंच येतो. जग हे धम्मराज्य बनवणं म्हणजे काय? तर जग हे धम्मराज्य, धम्म म्हणजे बुद्धांची शिकवण आहे, आणि धम्म म्हणजे सत्य आहे. म्हणजे जग हे सत्याचं राज्य झालं पाहिजे. तर त्याही बाबासाहेबांच्या संदेशाला धरून आपण चर्चा करू शकतो. तर बुद्धांचं शासन कसं आहे, तर प्रत्येकानं या शासनामध्ये असणाऱ्या, या राज्यामध्ये राहणाऱ्या, या राज्यामध्ये वावरणाऱ्या, या राज्याचा सदस्य किंवा या राज्याचा नागरिक, या धर्मराज्याचा, बुद्ध शासनाचा नागरिक असणाऱ्या प्रत्येक माणसाने, अर्थातच बौद्धाने, सचित्त पर्यवलोकन केलं पाहिजे.
स्वतःच्या चित्ताची शुद्धी करण्यासाठी धडपडलं पाहिजे. हा फार मोठा विषय आहे. स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणं म्हणजे काय, हा आपल्या सती साधनेचा विषय आहे. हा आपल्या जागृतीच्या कार्यशाळेतला विषय आहे. हा सती पठाणातला विषय आहे. आपल्या सती स्कूल ऑफ अवेकनिंगचा विषय आहे. आपण ज्या टायटल अंतर्गत हे सगळं काम करतो तो सती आहे. सती म्हणजे भान आहे. सती म्हणजे जागृती आहे. सती म्हणजे अवेअरनेस आहे, अवेकनिंग आहे. चित्त शुद्ध करायचं असेल तर चित्ताचं भान पाहिजे. चित्त कुठं आहे, कसं काम करतं, त्याच्यामध्ये काय आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे चित्तापर्यंत आधी पोहोचलं पाहिजे. चित्ताचं अस्तित्व किंवा चित्ताची ऍक्टिव्हिटी, चित्तात चाललेलं कार्य हे लक्षात आलं पाहिजे. मग ते सचित्त पर्यवधान चित्तशुद्धीचं काम सुरू होतं. आणि चित्त ज्याचं शुद्धीकरण करायचंय ते तर आपल्याला आधी समजलं पाहिजे ते कुठे आहे. आपण आपल्या सती साधनेच्या अंतर्गत जे आनापान सती चित्ताच्या संदर्भात आनापान सती चित्ताच्या आधारे आपण जी प्रॅक्टिस करतो, आनापान सतीची साधना महाफलदायक होते. आनापान सतीची साधना किंवा भावना केल्याने ती चार सती पठ्ठानांना परिपूर्ण करते. आणि चार सती पठ्ठान म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती. याच्यामध्ये चित्त शब्द आलेला आहे. तर चित्त हे या कायेमध्ये आहे, या जिवंत कायेमध्ये आहे, या जीवनामध्ये आहे. आणि ते कसं शोधायचं ते सांगणार हे सती पठ्ठान आहे. ते सुत्तच आहे. आणि पुढं काय म्हटलेलं आहे की चार सती पठ्ठानांची अधिकाधिक भावना केल्याने किंवा प्रॅक्टिस केल्याने, साधना केल्याने सप्तबोध्यांगांची परिपूर्णता साध्य होते. सप्तबोध्यांग म्हणजे सती, धम्म, विजय, वीर्य, प्रीती, प्रसवती, समाधी आणि उपेक्षा हे 7 बोधीची अंग आहे. बोधी म्हणजे बुद्धत्व. ज्याला बुद्धत्व प्राप्त होतं, जो बुद्ध बनतो, तो तिथपर्यंत कसा पोहोचतो. तर सती म्हणजे सतीपठ्ठान आहे पहिलं. त्याच्यातून त्या सतीपठ्ठांच्या आधारे म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती या 4 सतीपठ्ठानांच्या आधारे तो जो स्वतःमध्ये उतरतो म्हणजे सचित्त. सचित्त स्वतःमध्ये उतरतो. स्वतःमध्ये उतरल्यानंतर त्याला जे काही सापडतं, जो काही कार्यकारण भाव या अस्तित्वातला, जीवनातला, त्याला त्याला बुद्धांनी संखारा म्हटलेला आहे. संस्कारित अस्तित्व. संखारा म्हणजे संस्कारित अस्तित्व. संस्कारित अस्तित्व म्हणजे जीवन. सप्पे संखारा दुःखातून सप्पे संखारा दीक्षा वगैरे जे म्हटलेलं आहे. संखार म्हणजे जीवन आहे, संस्कारित अस्तित्व आहे. तर सतीच्या आधारे आपण या जीवनामध्ये उतरतो, म्हणजे काया वेदना चित्त मनोधर्मांमध्ये उतरतो आणि त्याच्याशी संलग्न सगळे चांगलं आले जीवनात. म्हणजे जेव्हा आपण जीवनामध्ये उतरतो तेव्हा जीवनातले संस्कार कळतात. ते जीवन समजतं म्हणजे संस्कार कळतात आणि त्या संस्कारांना धम्म म्हटलेला आहे. मनोधम्म हे अनालिसिस करतात. मनोधम्म विचार प्रक्रिया काय करते, विश्लेषण करते. विचार प्रक्रिया काय करते,
संज्ञा निर्माण होतात, शब्द निर्माण होतात, वाक्य निर्माण होतात. ते चिंतन चालतं ब्रेन मध्ये, मनोधर्मांमध्ये. त्याच्यामध्ये 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 ती विचार प्रक्रिया धम्मविचय करते. म्हणजे त्यातलं सत्य जे आहे, अस्तित्वातलं सत्य जे आहे त्याचं विश्लेषण करते. त्याला धम्मविचय म्हटलेलं आहे. ते सप्तबोध्यांगाचं दुसरं अंग आहे. ते ते म्हणजे धम्म समजणं हे सतीवर अवलंबून आहे, असा त्याचा अर्थ आहे. धम्म समजणं हे सतीवर अवलंबून आहे. चित्त हे त्या धम्मातलं एक अंग आहे, तिसरं अंग. चित्तानुसार त्या चित्तापर्यंत आपण सती पठ्ठांच्या आधारे पोहोचतो आणि मग आपल्याला कळतं हा हे चित्त आहे. आणि चित्त काय आहे? पाहिजे नकोचा संघर्ष आहे. वॉन्ट, कृष्णांचा संघर्ष आहे चित्त. चित्त म्हणजे जे चेतवते, जे पेटवते. चेत चेत पासूनच चित्त, चेतना हे शब्द आलेले आहे. त्याला आपण चेतवलं चेतवलं जसं आपण मेणबत्ती पेटवतो किंवा गॅस पेटवतो, चेतवतो. अगरबत्ती चेतवतो. चेतवणी, चिथावणी देणे. चिथावणी हा एक कला आहे. चिथावणी जी दिली जाते, माणसं पेटतात त्या. चिथावणी दिली हा माणूस पेटतो. हा एक चांगला आता आत्ता शब्द लक्षात आला. चिथावणी, चित्त. चित्त पेटतं. ते माणसं पेटवली जातात ना, चिथावणी दिली. आता चाललंय बघा, चिथावणी देण्याचं कार्य फार जोरात चाललेलं आहे. चिथावणी पेटवणं, तर हे जे पेटतं ते जे मन पेटतं, जे मन पेटतं, त्या पेटलेल्या मनामध्ये एकतर काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी नको असतं. म्हणजे लोक किंवा ते कीड. कीड ह्या विधायक अर्थाने कीड हा एक वेगळा शब्द आहे, परंतु द्वेष द्वेष, कारण द्वेष हा कीड ही गोष्ट त्याच्यामध्ये एक थोडीशी म्हणजे तत्वनिष्ठता पण आहे. कारण चिडणे म्हणजे वाईटाची चीड असते, ही गोष्ट वेगळी आहे. ती नकारात्मकता नसते त्याच्यामध्ये. वाईट खपत नाही आपल्याला. त्याला त्याला वाईटाची चीड असते, अकुशलाची चीड असते. जे वाईट आहे त्याची चीड असते. तर ते चीड म्हणता येत नाही आता त्याला आपल्या आपल्या भाषेत. त्याचं आपल्याला भान आलेलं असतं. चित्तातल्या ज्या विकृती असतात, जे पाहिजे नकोचं जे संघर्ष चाललेलं, त्याच्या सतीमुळे आपल्याला भान येतं की हा लोभ आहे, हा द्वेष आहे. हे लोभ म्हणजे काय? हवरटपणा आहे. चित्तामध्ये काय आहे ते आपण पाहतोय बरं का. हवरटपणा, लोभ आहे म्हणजे काय? हवरटपणा आहे. ते पाहिजे असल्याचा आणि नको असल्याचा अतिरेक आहे. त्याच्यामुळे चित्त विचलित होतं. त्याच्यामुळे चित्त चेतवलं, ते मन, जे मन चेतवलं जातं त्याचं रूपांतर जणू काही चित्तात होतं, असं आपण म्हणू शकतो. चित्त आणि मन या दोन वेगळ्या गोष्टी नाही. एकाच 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 जागेवरचे ते दोन अवस्था आहेत. म्हणून ते जवळजवळच आहे. ते केंद्र आपण काल जे बोललो, विचार करणारं जे केंद्र आहे मेंदूमधलं, सेरेब्रल कॉर्टेक्स, आणि जे आहे ते लिम्बिक सिस्टम किंवा काय त्याला अमिगडाला काय म्हणतात, तर ते जवळजवळच आहे, तिथंच आहे. म्हणजे ते कधी कधी असं म्हणतात एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हणता येऊ शकतं. जे मन पेटतं ते चित्त बनतं. आणि जे मन निष्कारण पेटलेलं नाही, तिथं शांतपणे विचार प्रक्रिया चालू आहे, चिंतन चालू आहे, असे आपल्याला म्हणता येईल. चिंतन
चित्तामध्ये चिंतन नाही चालत. कारण चित्त हे विचलितच असतं. कारण चित्तामध्ये लोभ द्वेषच असतात. विचार चिंतन जे चाललेलं असतं ते मनामध्ये चाललेलं असतं. थोडासा फरक आहे. आता मगाशी मला हे सत्र सुरू होण्याच्या अगोदर एक गोष्ट सुचली मला. ती अशी आहे की आपण मनाला म्हणजे विचार प्रक्रियेला आपण कॉन्शियस माइंड म्हणू शकतो. आणि चित्त जे गाफील असतं ते भानावर नसतं म्हणूनच पेटतं. तर ती अजागृत अवस्था आहे, अनकॉन्शियस माइंड आहे. आता सायकोलॉजीचे हे दोन कन्सेप्ट आपण इथं वापरू शकतो. म्हणजे मला असं वाटतं बऱ्याच अंशी मी कन्फर्म आहे त्या जे मी बोलतोय त्याच्याशी मी बऱ्याच अंशी कन्फर्म आहे. पण मला असं वाटतं की कॉन्शियस माइंड म्हणजे जे आपल्याला समजतं. आपण म्हणतो ना म्हणजे पेशंट कॉन्शियस झाला, अनकॉन्शियस होता आणि कॉन्शियस झाला असं आपण म्हणतो ना. कॉन्शियस झाला म्हणजे काय, तो आता माणसं ते ओळखायला लागला, त्याला तो भुलीतून बाहेर आलेला आहे. पेशंट त्या भुलीतून बाहेर आलेला आहे आणि तो आता ओळखायला लागलेला आहे. त्याची भूल उतरलेली आहे. तर ती हे भूल म्हणजे अनकॉन्शियस माइंड आहे. कारण ते अनकॉन्शियस केलं जातं भूल देऊन. पण भूल न देता सुद्धा माणसाचं मन जे अनकॉन्शियस असतं ते चित्त आहे. कारण तेच पेटवतं, तीच मुख्य प्रेरणा आहे असं तर सायकोलॉजी पण म्हणते. कारण चित्त हे आपण असं म्हणू शकतो की 80-90% आहे ते गाफील आहे, ते भानावर नाही, ते सतीमध्ये नाही, जागृत नाही. ते चित्त मोठं आहे. आणि जे मन आहे ज्याच्यामध्ये विचार प्रक्रिया चालू आहे ते जेवढं भानावर आहे तेवढं ते कॉन्शियस आहे. म्हणूनच आपल्या मनात चाललेले सगळेच विचार आपल्याला जाणवत नाही. कारण ते काही चित्ताचा भाग असू शकतात, काही मनाचा भाग असू शकतात. आता ही भाषा मी आत्ता बोलतोय हा. वर्तमानात आत्ता आत्ता मगाशी माझ्या मनात तो विषय आला की मन आणि चित्त वेगळं कसं करायचं. तर ह्या या आधुनिक मानसशास्त्रातल्या ज्या संज्ञा आहेत ज्या सिग्मंड फ्राईड पासून म्हणजे आता ते 200 वर्षातल्या आहे. ते 200 वर्ष 100-100-125 वर्षातलंच काम आहे मानसशास्त्रात. सिग्मंड फ्राईड आणि त्याचा मेंटॉर म्हणतात त्याला. मेंटॉर म्हणजे त्याचा प्रशिक्षक. तिथून या संज्ञा सुरू झालेल्या आहेत. कॉन्शियस अनकॉन्शियस. पुढे चालून आणखी एक संज्ञा त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे ती म्हणजे सबकॉन्शियस. सबकॉन्शियस म्हणजे संमिश्र अवस्था आहे. सबकॉन्शियस म्हणजे संमिश्र अवस्था आहे. ते अर्धजागृत म्हणतात त्याला. जागृत, अजागृत, अर्धजागृत अशा 3 अवस्था म्हणतात. परंतु अजागृत ही अर्धजागृत हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवू. जागृत आणि अजागृत हे दोन संज्ञा आपल्याला लक्षात म्हणजे ज्याचं आपल्याला भान आहे ज्याचं नाही. आणि हे भान आहे की नाही हे आपल्याला सती साधनेमध्ये कळतं. म्हणजे आपण पाहतो की आपण अं, अनापानच्या आधारे या कायेमध्ये उतरतो. ही काया आन करते, अपान करते. पोटामध्ये, छातीमध्ये, पाठ हा जो धडाचा भाग आहे खांद्यापासून कमरेपर्यंत हा जो धडाचा भाग आहे या धडामध्ये आन आणि अपान आन आणि अपानच्या निमित्तानं जे काही हालचाली चालतात तर या धडामध्ये आणखीन बऱ्याच हालचाली आहेत. परंतु आपण फक्त आनापान हा जर विषय घेतला त्यातला तर या धडामध्ये
आनापानच्या निमित्तानं जी हालचाल चाललेली असते, आन होत आहे, अपान होत आहे, आन होत आहे, अपान होत आहे, या 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 मुवमेंट, या हालचाली अनुभवता अनुभवता आपण आनापान सती करत असतो. आणि वर्तमान, आत्ता, या सती हे वर्तमानातलंच काम आहे. सती हे मागचं पुढचं काम आहे. सती जागृती, त्याचा आनापान सती म्हणजे या 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 क्षणातला श्वास तो जसा आहे तसा जो आहे. अपान होत असेल तर अपान, मान होत असेल तेव्हा मान. आता मी बोलतोय त्यामुळे माझ्यासाठी 3 कामं चालतात. जेव्हा मी थांबतो तेव्हा आन होतंय, जेव्हा मी बोलतो तेव्हा अपान होतंय, आणि बोलताना बोलणं पण. म्हणजे बोलणे म्हणजे शब्द आहे, आघात आहे, शब्दांची ध्वनींचे आघात आहे, जिभेची हालचाल आहे, ओठाची हालचाल आहे. ओठामध्ये शब्द बोलताना डायफ्राम वर खाली होतो. त्यातला जो हे आहे श्वासपटात, तो छाती आणि पोटाला वेगळं करतो. त्याचं कंपन होतं. तुम्ही बोलताना हे करा, निरीक्षण करा, शब्द उच्चार करताना आपण काय होतं. तो ती जी पोटात हालचाल जाणवते, ती श्वासपटलाचे, श्वासपटल हा जणू काही असा आघात करतो. प्रसरण आहे शब्द बोलताना. शब्द फक्त इथून येत नाही, भाषा फक्त कंठातून येत नाही. कंठामध्ये फक्त ध्वनी असते. कारण स्वरयंत्रामधले जे स्वरतंतू असतात त्याच्यातून हवा जाताना त्याच्यात जे कंपन होतात ते स्वर आहे. स्वर अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ, हे स्वर जे आपल्याला जाणवतात ते कंठामध्ये जातात, म्हणून त्याला कंठ 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 कंठातून स्वर येतात. आणि आपण जे शब्द बोलतो त्याला, त्याच्यात जी अक्षर असतात त्याला व्यंजन म्हटलं जातं. म्हणजे क ख ग घ हे आहेत. सगळे माझे पाठ नाहीत, पण मला मी मोबाईल मधून सांगू शकतो. क ख ग घ ग. आता इथे काय होतं, क ख, सतीचा विषय चाललाय बरं का, लक्षात घ्या. आपण आपण हे बाराखडी नाही शिकत. सती, सती म्हणजे आता जणू काही शब्दानुसती आहे. मला आन सती, अपान सती, शब्दानुसती. त्या शब्दानुसतीमध्ये सुद्धा स्वरानुसती, व्यंजनानुसती असं आपण त्याला बोलू शकतो. पण जवळ मानानं शब्दानुसती. आता या शब्दानुमती मध्ये जसे आता मी स्वर सांगितले, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ, अंग. हा हा मराठीमध्ये येतो, हिंदीमध्ये इतरत्र येत नाही. आहे त्याच्यामध्ये. तर जे 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 अक्षर उच्चारली जातात, ती अक्षर स्वर नाही, पण स्वर त्या अक्षरांमध्ये मिसळले जातात. उदाहरणार्थ क आपण म्हणतो क, तर ते क ख ग घ ग, च छ ज झ य, ट ठ ड ढ ण, ट थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श, स स, नंतर श श, श आणि श त्यात थोडासा फरक आहे. श, स, ह, ळ, क्ष, पुढे ज्ञ,
इथपर्यंत जे आहेत त्याला त्याला आपण व्यंजन म्हणतो. आणि व्यंजन म्हणजे याच्यामध्ये क ख ग घ हे याला याला अं, हे जे हे क हे घशामध्ये ते क क क शब्द जेव्हा आपण तुम्ही स्वतःच उच्चारून बघा, क मध्ये काय होतं, ख मध्ये काय होतं, ग मध्ये काय होतं, घ मध्ये काय होतं, ग मध्ये काय होतं, हे जे पाच पाच व्यंजन आहेत हे घशामध्ये आहे. त्याला विशिष्ट शब्द आहेत, आता माझ्या लक्षात नाही. घशामध्ये आहे. च, छ, ज, झ, य हे घशाच्या पुढचे शब्द आहेत. ट, ठ, ट, ढ, ण इथे जीभ वाकडी करावी लागते. ट, ठ, ट, ढ, ण ही फोड होते. त्याच्यानंतर त, थ, द, ध, न जीभ टाळाला चिकटते. प, फ, ब, ह, म ओठातून निघतात, ओठ बंद करून निघतात. प, फ, ब, भ, म. त्याच्यानंतर प, फ, ब, भ, म हे ओठ ओठ बंद करून ते व्यंजन निघतात. ती व्यंजन निघतात, ती अक्षरं निघतात. अक्षरे लिखाणासाठी असतात आणि व्यंजन म्हणजे बोलतानाची भाषा आहे. त्यानंतर य, र, ल, व, श. आता याच्यामध्ये वेगवेगळे अवयव म्हणजे ओठ, ओठ, जीभ, ताळू आणि कंठ या सगळ्यांचं एकत्रीकरण त्याच्यामध्ये य, य, र. र मध्ये जीभ थरथरते, र. ल जीभ ताळूला लागते, व ओठां ओठ असे व गोल होतात. आणि श, श हवा फेकली जाते. त्याच्या पुढे आणखीन हवा जास्त फेकली जाते ती श मध्ये. श, शहामृगाचा वेगळा आणि षटकोनाचा वेगळा. षटकोनाचा श जो असतो हवा जास्त फेकली जाते. स मध्ये पण हवा फेकली जाते. स, ह मध्ये परत आपण कंठाकडे येतो. ह, अळ, अळ हा खास म्हणजे मराठीतला आहे, अळ आहे किंवा इतर भाषेतला पण आहे, पण हिंदीमध्ये अळ येत नाही. शुद्ध हिंदीमध्ये अळ येतं, तो ल येतो. अळ त्याच्यात त्यांचं एक एक व्यंजन त्यांच्यामध्ये कमी आहे हिंदीमध्ये. पण पालीमध्ये अळ येतो. पालीमध्ये अळ येतो. त्याच्यानंतर आहे क्ष. क्ष आहे क आणि श, क्ष. क आणि श एकत्र करून तो क्ष होतो. ते वेगळंच व्यंजन आहे. नंतर ज्ञ. आता हा ज्ञ पण मराठीत आहे, संस्कृत मध्ये आहे किंवा इतर भाषांमध्ये आहे. ज्ञ. तर त्या ज्ञ मध्ये काय काय येतंय? द, न, य, ज्ञ. आणि हे सगळे व्यंजन जे आहेत ह्या सगळ्या व्यंजनांना म्हणजे क ख ग घ य च च या सगळ्यामध्ये अ जोडला जातो आधी, म्हणजे स्वर जोडला जातो अ. तो अ आणि अर्धा क मिळून क होतो. तर तुम्हाला मी हे सांगतो हा, म्हणजे सतीचा सतीचा अभ्यास कुठपर्यंत जाऊ शकतो. कारण सगळं अस्तित्वातच हे आहे. अस्तित्वाचं भान आपल्याला ठेवायचं म्हणजे ज्या वेळेला जे चालतंय त्याचं भान. सर, हा. नवीन उजवडीमध्ये ना दोन स्वर त्यांनी ऍड केलेत. 14 खडी म्हणून आहे ते.
तर ते कोणता? दो म्हणजे अर्धा चंद्र जो आहे ना, क्या म्हणजे कॅप्टनचा क्या, आणि कॉकपिट म्हणजे एक मात्रा आणि अर्धा चंद्र, कॅप्टन कॉकपिट असं. आणि आता कॅप्टन हे हा जो आहे ना, हा क्या, क्या जो आहे तो क ला य आणि या आहे. तर तो स्वर अच्छा. आणि व्यंजन मिळून तो होतो. परंतु अर्धचंद्र जो आहे तो अर्धचंद्र हे एक काय म्हणतात, एक विसर्ग. सिम्बॉल आहे, सिम्बॉल आहे, सिम्बॉल. पण क्या शब्द हा क आणि य जोडूनच होतो. आपण उच्चार जो क्या करतो, कॅप, कॅप्टन, कॅप, क्या, हे इंग्रजी उच्चार हा मराठीत आपण घेतोय आपण आपल्याच्या. कॅप्टन आपण म्हणतो, पण आपण असं कॅप्टन बघा, तुम्ही सामान्य माणसं कॅप्टनच होतात. कॅप्टन नाही, कॅप्टन असं नाही. तर खास इंग्रजी उच्चार जो आहे दॅट इज डिफरंट. कॉक कॅप्टन, कॉक आणि कॉकपिट. कॉक, कॉक असं म्हणतो. आपण ते आपण याच्यात बोलताना इतकं, जेव्हा आपण खूप शुद्ध बोलायला जातो तेव्हा तो इंग्रजीत उच्चार येतो. कॅप्टन, कॅप्टन पण नाही म्हणत, कॅप्टन वॉटर. त्यांचं ते वेगळाच उच्चार आहे. तर ते आपण ते असेल ते. एखादा युरोपियन माणूस, इंग्रजी बोलणारा माणूस जर सतीचा अभ्यास करत असेल तर तो जो उच्चार करतो त्याच्यासाठी तो सतीचा हे आहे, मुद्दा आहे. आपल्यासाठी आपण जी भाषा बोलतो ती भाषानुसती आपली जी आहे, मग ती स्वरानुसती किंवा व्यंजनानुसती किंवा शब्दानुसती. सतीच्या याच्यामध्ये आपण हा एक वेगळा अभ्यास केला आपण थोडासा. हा, कारण हे कायानुसतीमध्ये हे पण येतं. आता नाही, हे सर्व सर्व माहिती आम्हाला फारच नवीन आहे. हे नवीन हे आहे. हा, स्वरांच्या आतमध्ये म्हणजे हालचाली होतात तोंडाची, हा. जिभेची. याचा कधी विचारच झालेला नव्हता. हा हे भाषा विज्ञानामधला विषय आहे ना. त्याला भाषा विज्ञान म्हणतात. तेव्हा आपण काय म्हणतात, पॉलिटिक्स, भाषा विज्ञान, स्वरविज्ञान जे असते ना, त्याच्यामध्ये लिंग्विस्टिक पॉलिटिक्स जो असा भाग असतो तो, तर त्याच्यामध्ये हे ज्ञान आहे. पण आपल्याला सतीसाठी सुद्धा हे उपयोगात आहे. सतीसाठी सुद्धा हे उपयोगात आहे. तर हे नवीन असते, इंटरेस्टिंग आहे. मी पण पहिल्यांदाच घेतला, तुम्हाला माहिती आहे. मी पण पहिल्यांदाच बोलतो त्याच्याविषयी. तर स्वरानुसती आपल्यासाठी, हा स्वरानुसती, व्यंजनानुसती, शब्दानुसती, तर ही या काळातल्या हालचाली आहेत. म्हणजे काळानुसतीचा पण भाग आहे हा. आणि हा वाचानुसतीचा पण भाग आहे. कारण हे शब्द जे अक्षर आहे ते वाचा आहे. स्वर, व्यंजन, शब्द, वाक्य ही वाचा आहे. तर काळानुसतीमध्ये वाचानुसती पण येते. आणि अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही इमोशन्स पण साठवलेले असतात. म्हणजे वेदना असलेली, चित्त आणि जाणीव आहे. ह्या जाणीव आहे, ह्या जाणीव आहेत म्हणूनच ते ते स्वर आपल्याला जाणवतात, ती व्यंजन जाणवतात, कारण ते आघात जाणवतात. त्या वेदना आहेत, फिलिंग आहेत त्या. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते वेदना पण आहे. वेदनांचा पण वेदनानुसती पण आहे, वेदनांचा पण अभ्यास आहे. वेदनानुसती आहे. त्याच्यामध्ये आता जे शब्द आपण रागामध्ये बोलतो तर ती त्याच्यामध्ये चित्त आहे. जे शब्द आपण प्रेमामध्ये मध्ये बोलतो त्याच्यामध्ये चित्त सामावलेलं आहे. म्हणजे काया पण आहे, वेदना पण आहे, चित्त पण आहे. आणि जे शब्द आहेत, जे वाक्य आहेत, त्याच्यामध्ये विचार प्रक्रिया पण सामावलेली आहे. हेच धम्मानुसती पण आहे, मनोधम्मानुसती पण आहे. म्हणजे फक्त म्हणायला हे चार वेगळे अंग आहेत किंवा पाच वेगळे म्हणू आपण आता साधनेच्या दृष्टीने. श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधर्म, विचार प्रक्रिया. हे म्हणायला पाच वेगवेगळे अंग आहेत, परंतु ते एकाच अस्तित्वाचे वेगवेगळे अंग आहेत. दे आर नॉट डिफरंट ऑर सेपरेटेड. वेगळे नाही, इंटर कनेक्टेड आहेत.
हे सगळे मिळून. भानाचाच विषय आहे. हा, भानाचाच विषय आहे. हा भानाचा विषय, हा सतीचा विषय. कारण क्रोधामध्ये बोललेले शब्द वेगळे, प्रेमानं बोललेले शब्द वेगळे, तिरस्कारानं म्हणजे खूप म्हणजे कायामधला आतला विषय आहे. जागृतीतले शब्द वेगळे, अजागृतीतले वेगळे. हम्म. म्हणजे आपण सहज बोलतो ना, बोलून जातो आपण, काय म्हणतो, बोलून गेलो मी. एवढं काय, एवढं मनावर नका घेऊ. बोललो मी, हो आज मला राग आला होता म्हणून बोललो, पण एवढं मनावर नका घेऊ. म्हणजे त्यावेळेला तो भानावर नव्हता, हे असं नाही बोलत तो. पण बोलून गेलो, चुकलं माझं. नंतर सॉरी, आणि नंतर सॉरी बोलतो. माझा शब्द वापस घेतो. हा, वापस टीव्हीवर घेतो. हा, टीव्हीवर चर्चा खूप असतात. शब्द परत परत घेतो, माफी मागतो. हा. बरोबर. तर मानवी स्वभाव फार इंटरेस्टिंग आहे. तर हे सतीमध्ये चालणारे हे अभ्यास आहे. वाजले किती? आठ आठ. आठ 8 वाजून 8 मिनिट झाले. तर मला वाटतं स्वचित्त परियोदपन, स्वचित्ताचं शुद्धीकरण, सचित्त परियोदपन, याच्यामध्ये आपल्याला चित्तापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचं पण भान पाहिजे. याआधी कायेचं भान पाहिजे, जाणीवांचं म्हणजे वेदनांचं भान पाहिजे. त्याच्यामध्ये जर चित्त असेल, म्हणजे लोभ आणि द्वेष असेल, प्लेन विचार असतील तर ठीक आहे, प्लेन, तर ते मन आहे, त्याच्यामध्ये मन आहे. परंतु त्याच्यामध्ये जर विकृती असते, म्हणजे लोभ आणि द्वेष असेल, तर त्याच्यामध्ये चित्ताचा समावेश आहे. म्हणून वाणीला वाणीला विचार आणि भावनांना जोडणारं माध्यम पण वाणीला मानलं. वाणी ही विचार आणि भावनांना जोडते, तिच्यातून दोन्ही गोष्टी व्यक्त होतात. म्हणजे कायेतूनच. एखाद्या माणसाचा चेहरा जर रागीट असेल, बोलत नाही तो, तर एखाद्या माणसाचा चेहरा रागीट असेल, डोळे फाडलेले असतील, चेहरा संतापलेला असेल, त्याच्यामध्ये विचार पण ते चालू आहेत, पण जास्त करून चित्त. तर चित्त म्हणजे एक्सप्रेशन मधून पण चित्त येतं. म्हणजे आता एखादा अभिनय करणारा जो असतो, तो बोलत काही नाही, पण त्याच्या डोळ्याच्या हावभावावरून, ओठाच्या हावभावावरून, किंवा मानेच्या हालचाल, म्हणजे एखाद्याची घृणा व्यक्त करायचं तर तो तोंड फिरवतो असा, मला तुझं तोंड पाहायचं नाही असं त्याचा असतो. पाहत नाही, तुझं तोंड फिरवतो. त्याला म्हणायचं असतं की मला तुझं तोंड पाहायची पण इच्छा नाही, पण तो बोलत नाही, फक्त चेहरा फिरवतो. लॉरेन हार्डी. नारायण हरे. वा वा वा, म्हणजे चांगलं हे केलं. म्हणजे जे मूक अभिनय जे चालतात, मूक चित्रपट जे होते पूर्वीचे, त्याच्यामध्ये शब्द नव्हते, परंतु चेहऱ्याचा आणि त्यांच्या कायाच्या हावभावावरून जे व्यक्त व्हायचं ते चित्त आहे. त्या सर भावना. चार्ली चॅपली पण. तेच तेच. चार्ली चॅपलिन. हा, लॉरेन हार्डी मला बोलायचे का? बोला. चार्ली चॅपलिन हा मूक अभिनय करायचा. एनिवे, फार इंटरेस्टिंग विषय आपला चाललाय. आपला विषय चाललाय चित्तापर्यंत कसं पोहोचायचं. जोपर्यंत आपण चित्तापर्यंत पोहोचत नाही, आपल्या चित्तापर्यंत, दुसऱ्याच्या नाही, आपण दुसऱ्याचं चित्त शुद्ध करू शकत नाही. हे इंडिव्हिज्युअल काम आहे, हे व्यक्तिगत काम आहे. उत्तेजन देऊ शकतो आपण, प्रेरणा देऊ शकतो, पण शुद्धीकरणाचं काम, परियोदपनाचं काम ज्याचं त्यालाच करावं. हे बुद्धाचं साम्राज्य आहे. बुद्ध म्हणजे जागृती, बुद्ध म्हणजे बोध, जागृती. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृती. संपूर्ण जागृत व्यक्ती म्हणजे सम्यक समृद्धी. तर बुद्धानं शासन म्हणजे जागृतीचं शासन आहे, सतीचं शासन आहे. इथे थांबतो. परत बोला. सर, बाबासाहेब म्हणायचे धम्म जग हे धम्म राज्य बनवायचे भारत देश. पण जग जग हे भारत देश.
जग हे जग धम्मराज. जग हे धम्मराज्य बनवायचंय. पण 2 वर्षापासून माझे मित्र मला रिक्वेस्ट करत होते, तो आमच्यात येत नाही, बसत नाही, बोलत नाही, खूप बदलला असतो. आणि हा बदल 100% माझ्यामध्ये हा सतीच्या वर्कशॉपमुळे झालेला आहे. पण हे जग धम्मराज्य बनवण्यासाठी खूप काही अडथळे पण आहेत. कारण जुन्या परंपरा, रूढी परंपरा ह्याच्यामध्ये जे अडकलेले लोक आहेत, म्हणजे ते भक्तिभावाने तल्लीन होऊन एकदम लीन होऊन त्यात अडकलेले आहेत. आणि त्यांना ते बाहेर काढणं हा खूपच म्हणजे कसोटीचा आणि अं, जटिल प्रश्न. म्हणजे डेंजर मार्ग आहे. म्हणजे ते कधी कधी अंगावर पण येऊ शकतात ते लोक. हा अनुभव आहे माझा. जटिल प्रश्न. कसं धम्मराज्य बनवायचं. तर धम्मराज्य करण्यासाठी आता तुमच्या धम्मराज्यामध्ये बीड आलं हा का तुमच्या जगाला धम्मराज्य बनवण्याच्या प्रयत्नात तुमचं बीड आधी येतं. पण बीड बीडच्या आधी अजून एक गोष्ट येते. स्वतः धम्मराज्यामध्ये आपण आहोत हे लक्षात घ्यायचं. सुरुवात स्वतःपासूनच करावं लागते ना. बरोबर. स्वचित्त परियोदापन म्हणजे काय बघ, स्वतःच्या स्वतः चित्ताची शुद्धी. त्याच्यामुळं जगाच्या अंगावर लगेच जायचं नाही, म्हणजे जग तुमच्या अंगावर येणार. म्हणजे म्हणले ना, लोक अंगावर पण येऊ शकतात. जगाच्या अंगावर तोपर्यंत जायचं नाही जोपर्यंत आपल्यामध्ये ती क्षमता येत नाही, ती पात्रता येत नाही. बाकीचं जग हे अंगुलीमाल आहे. हा, त्यांना सामोरे जाणारे बुद्ध आहेत, साधारण माणूस नाही, बुद्ध आहेत. कोणी मालाला झुकवणारे बुद्ध आहेत. आणि बुद्ध बनल्यावर ते अंगुली मालाकडे जातात, बुद्ध बनल्यावर ते पंचवर्गीयाकडे जातात, बुद्ध बनल्यावर ते त्यांना ते एक्सपर्ट जे ध्यानी लोक होते, अलार काराम बुद्ध करामपुत्र, त्यांची आठवण त्यांना जी येते ती बुद्ध झाल्यावर आपण पोहोचले ना, ते बघायला ते नव्हते, हयात नव्हते. आठवण कधी आहे? स्वतःची प्राप्ती जोपर्यंत होत नाही, स्वतःमध्ये जोपर्यंत सामर्थ्य येत नाही, तोपर्यंत आपण जगाची जबाबदारी घेऊ शकत नाही, कोणाचीच घेऊ शकत नाही. आधी स्वतःची जबाबदारी. बाबासाहेबांचं पण उदाहरण घ्या. जेव्हा ते प्रकांड पंडित झाले तेव्हा समाजात उतरले. त्यांची पहिली जी सभा होती, सार्वजनिक सभा, शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली माणगावची पहिली परिषद, तिथं त्यांनी शाहू महाराजांनी त्यांच्याबद्दल जी घोषणा केली की तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे, तिथून त्यांची सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली बाबासाहेबांच्या. त्यावेळेला ते इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होऊन लोकांमध्ये आले होते. आता ज्या समाजात त्यांना काम करायचं होतं, ज्या समाजासाठी, आधी अस्पृश्य समाजासाठी, त्या समाजासाठी उच्च शिक्षित होण्याची लगेच गरज होती का? नव्हती. लगेच गरज नव्हती उच्च शिक्षित होण्याची. परंतु ते ते जरी अस्पृश्यांमध्ये बोललेले असले तरी ते कोणासाठी बोलत होते हे लक्षात घेऊ आपण. ते सगळ्यांसाठी बोलत होते. ते सवर्ण आणि अस्पृश्य या दोन्ही वर्गांसाठी बोलत होते. म्हणून त्यांच्यामध्ये ती क्षमता, पात्रता असण्याची गरज आहे याचं त्यांना भान होतं. जोपर्यंत त्याच्यामध्ये ते त्या पात्रतेला पोहोचले नाही, किमान किमान त्या पात्रतेला पोहोचले नाही, कारण त्यांचा सामना कोणाशी होता? खरा सामना त्यांचा उच्चवर्गीयांचा. प्रश्न अस्पृश्यतेचा होता. तर अस्पृश्यता कोणी आणली? त्यांच्याशी त्यांचा सामना होता. म्हणून जोपर्यंत आपल्यामध्ये ती क्षमता येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही कामाला डायरेक्ट हात घालायचा नाही, तर मग मार अंगावर येतो. अगदी बरोबर. त्याला मार म्हटलेला, जो आपल्यालाच मारतो त्याला मार म्हटलेला. त्यामुळे लगेच घाई पण करायची. आणि जे लोक लगेच घाई करतात ते अडकतात पुढे चालून. हा पण माझा स्वतःचा पण अनुभव आहे, तुमचा पण अनुभव असणार.
हो बरोबर आहे. शिकण्याच्या आधी शिकवायचा प्रयत्न करायचा नाही, गप्प बसा. बाबासाहेबाचं उदाहरण घेतलं तर खूपच मोठी म्हणजे कार्य आणि सहनशीलता उदाहरण म्हटलं तर बाबासाहेब त्यांचं जर चरित्र वाचलं तर त्यांची एवढी सहनशीलता मला वाटत नाही आज कोणात असेल. सहनशीलता आणि शहाणपणा. शहाणपणा समज ही आधी पाहिजे. आपण घाई केलं तर आपण स्वतःलाच अडचणीत आणतो, हे लक्षात ठेवा. अगदी बरोबर. त्यामुळे जे लोक अभ्यास न करतात धर्मप्रचार करतात, आपण पाहतो त्यांचा प्रभाव नाही पडत. नाही पडत. लोक ऐकतील तुमचं, लोक टाळ्या पण वाजवतील, प्रभाव देतात. म्हणजे प्रभाव पडण्यासाठी बोलायचं नाही, हम्म. परंतु ज्याचा खरोखर लोकांवर परिणाम होईल अशी भाषा आपल्याला तेव्हाच जमते जेव्हा आपण स्वतः त्या प्रवाहात असतो. काही इथं काय सॉंग करायची आणि काय म्हणतात ऍक्टिंग करायची गोष्ट नाही. नाही नाही. धर्मप्रचार ही ऍक्टिंग करण्याची गोष्ट नाही. जे लोक ऍक्टिंग करतात ते फसतात, कारण लोक जाणतात. आपल्याला हे लक्षात येत नाही. माझा माझा अनुभव पण बोलतो मी. लोक जाणतात, ते तुम्हाला ओळखतात बरोबर. ते हम्म. तुमचं ते ऐकतील पण, तुमची स्तुती पण करतील, टाळ्या पण वाजवतील, वाहवा पण करतील, परंतु आतून ते लोक ओळखतात आपण किती पाण्यात आहोत. हम्म. आणि आपण आधी आधी आपण पाण्यात उतरायला शिकायचं म्हणजे पोहण्याचं शिकायचं. धम्माच्या महासागरात उतरायचं म्हणजे आधी उतरायला शिकायचं, पोहायला शिकायचं आणि मग दुसऱ्याला पोहायला सांगायचं. जेवढं जेवढं आपल्याला पोहता येतं तेवढं सांगा. कोणाला घेऊन फार तळाला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला धरून तो बुडणार. तुम्हाला माहिती आहे नाही, ना, बुध जो माणूस पोहायला शिकवतो त्याला जर पोहता आला नाही तर तो ज्याला शिकवतो तोच त्याला घेऊन बुडतो, कारण तो दोघंही त्याला बुडतात. तो त्याला आवडतो त्याला. त्याच्यामुळे हे जरा रिस्की काम आहे, हे लक्षात घ्यायचं. हे जबाबदारीचं काम आहे. रिस्की म्हणजे हे कामच असं आहे. अनुभवच बोलले पाहिजेत, अनुभव बोलले पाहिजेत हा, आणि स्वतःच बस. नाही, जागृतपूर्वक विचार केला पाहिजे. अगदी बरोबर. अनुभव बोलण्यासाठी अनुभव घेतले पाहिजे, अनुभव आले पाहिजे. काहीतरी बौद्ध धर्मा व्यर्थ बडबड नाहीच. व्यर्थ बडबड नाही, फक्त अनुभव शेअर करणे आणि प्रॅक्टिकली धर्म आहे. प्रॅक्टिकल धर्म आहे. आणि याचा अर्थ असा नाही बोलताना घाबरायचं, पण हा? सावध सावध सतीमध्ये बोलायचं. सतीमध्ये बोलायचं. हम्म. बोला निरंजन सर, धानके सर, संतेजी. हा सर, हा, बोला बोला. छान झालं आज हे विश्लेषण. हा, हे पूर्ण सत्व जे आहे ते चित्त चित्त ज्याला काय म्हणतो आपण त्याला इमोशनल पार्ट. सचित पर्योदपाना एतं बुद्धानं शासनम. चित्त जे आहे चित्तावरच आपण जास्त भर दिलेला आहे आज. तोच विषय होता. आणि नंतर ते बाराखडीवर त्याला सती असली पाहिजे छान. आणि हे पहिल्यांदाच मी ऐकतोय इथे. छान छान. बोला सुनील सर काय बोलायचे, नाही, परत लिहून नाही. पण गेला. हे जे स्वर जे निर्माण झाले ना, हा, हे जे ओठाची जिभेची जे हालचाल होते याच्यानंतर हे स्वरांची निर्मिती झाली असावी. म्हणजे हा. तो आता हे भाषेची निर्मिती जागृत माणसानंच केलेली आहे. हा, व्यंजन आणि स्वर जे आहेत ना, म्हणजे ओठ जीभ आणि जे कंठ, घेतलेला श्वास याच्यावर अवलंबून आहे आणि ते श्वास जे श्वास कंठ, ज्या मार्गाने श्वास बाहेर पडतो आत येतो, आणि त्यातले जे अवयव जे सामावलेले आहेत त्याच्यात समाविष्ट आहे, ते सगळे भाषेमध्ये येतात. आणि हे आपण क्रियेमध्येच होतं, कारण आतमध्ये हवा असली तरच ते बाहेर फेकले जाईल ना. अर्थातच भाषाच बोलते. हा, आणि ते स्वरयंत्र जे जे काय दोन पट्ट्या व्हायब्रेट होण्यासाठी आतमध्ये हवा असली पाहिजे. तसं शिट्टी वाजवली जाते ना,
तर शिट्टी वाजवण्यासाठी अगोदर हवा आतमध्ये घेतली जाते आणि मग तर फुकली जाते. तर इथं शिट्टी म्हणजे जरा थोडा वेळ आपण स्वरयंत्र समजूया. शिट्टी स्वराची शिट्टीच आहे ना, हा हा तेच. स्वरयंत्राची शिट्टीच आहे. आणि आपण इनटेक म्हणजे ऑन करताना आपण बोलू शकत नाही, हे लक्षात येत नाही. म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपल्याला बोलता येत नाही. बोलून पहा, आपण बोलून पाहायचं. श्वास आत घेताना बोलून पहा. वेगळा स्वर येतो, म्हणजे काहीतरी शब्द निघेल पण तो म्हणजे स्वर व्यंजन काहीच नसेल. काय 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 शब्द आहे? हा, काहीतरी आवाज येईल पण. कसं स्वरयंत्रात लावा, ते हवा घासल्यामुळे येणारा तो आवाज. समजा, मला आता हे मी जे महिनाभर खोकतोय ना, तर ते हवा आत येताना बाहेर येताना दोन्ही वेळेला ते हवा, ते आवाज यायचा, पण तो स्वर नाही. तर तो स्वर आहे, तो स्वर नाही म्हणत. स्वर हा मुद्दाम अ आ ई ई हे मुद्दाम करतो ना. ऐच्छिक आहे, त्याच्यामध्ये ऐच्छिक आहे. सर्दीचे किंवा खोकल्याचे जे स्वर आहेत ते स्वर नाही, मुद्दाम नाही केलं जात, ते परिणाम आहे. अ आ ई ई किंवा क ख ग घ मुद्दाम करतो. तर हे काय काय जड जे व्यंजन आहेत ना, समजा ठ, ठ आहे ना, ठशाचा ठ, तर तो बोलताना पोटापर्यंत त्याचं व्हायब्रेशन जाणवतो. तो पण अभ्यास बघा तुम्ही. ते आता बघा, जे गायक लोक नाभीतून गातात ते प्रसिद्ध आहे. जे गायक लोक नाभीतून गातात त्यांच्या आवाजाला वजन असतं. मोहम्मद रफीचा आवाज बघा तुम्ही. सगळेच गायक लोक नाभीतूनच गातात. नाभीतूनच गायल्यानं त्या स्वराला वजन येतं. इथून जे गातात ना, त्यांचा आवाज नाही निघत. ते नाभीतून गातात किंवा बोलताना पण जे लोक नाभीतून बोलतात, मी मुद्दाम नाही बोलत, त्याच्यात एक एक गंभीरता असते. त्याला बास म्हणतात. बास एक प्रकारचा बास. त्याचा तो बास जो असतो, तो एक गंभीरता जी असते, तो आवाज नाभीतून येतात. बाबासाहेबांचा आवाज ऐका तुम्ही, तो आवाज इथून नाही निघत. बाबासाहेबांचा आवाज मुद्दाम ऐका, अभ्यास करून ऐका. म्हणजे पोट तिडकीने बोलणे. पोटातूनच तो येतो. पोट तिडकीने म्हणजे पोटातूनच येतो. कारण त्याच्यामध्ये ते 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 स्वरयंत्र बोलत नाही, ते शरीर बोलतं, काया बोलते. म्हणून त्यांचं जे बोलणं असायचं, असं जर का सगळं शरीर ते शब्द फेकतंय. ऐका, ते बारकाईने ऐका. संतेजी बोला. त्या बनतेजींकडे कुठेतरी आलेला असतं, काहीतरी कार्यक्रम चाललेला असतो. अनिल, काय बोलायचं आले होतं तुम्हाला? आले हा, आलेले आहेत, परंतु एकदम लक्षपूर्वक ऐकतोय सर. बरं बरं बरं. त्वरित आहे आणि एकदम अनुभव आला की हा आपल्या म्हणजे खरंच नाभीतून बोलणं जे असतं ते कळकळीचं बोलणं हा खरंच चांगलं वाटलं सर. हो. कळकळीचं. परंतु बिहारात आलेले आहेत काही जण, हा बरं. त्यांच्याशी बोलतोय सर. ओके ओके. अनिल, तुम्ही आता काहीतरी मध्ये बोलले आणि तुम्हाला अशोक अनिलचं नाही ऐकलं. नाही ते अशोक सरांची चर्चा चालली होती त्यावेळेला काही शब्द आठवले होते पुस्तकात वाचताना बाबा. हा ते म्हणतात राजकारण करताना राजकारणाचा गाडा आपल्या अंगावर जाणार नाही याची काळजी घ्या प्रत्येकाने. राजकारण्यांची ती जी ओढ होती, राजकारणात ओढ होती, त्यांना सांगितलेला इशारा असावा. हाच नियम सगळीकडे लागू. धर्मकारण करताना धर्मप्रचार प्रसाराला देखील. कारण मार आहे ना शेवटी, या माराचं भान पाहिजे. तो आपला मार असेल, बाहेरचा मार असेल, तर या माराचा काय म्हणतात, तुम्ही एकदा सांगितलं होतं की मारामारी करताना, मारामारी समोरच्याला मारताना एवढी शक्ती काय जास्त शक्ती लावतो आपण, पण मार वाचवताना कमी शक्तीमध्ये आपण समोर आल्याला हतबल करू शकतो.
तर ते कौशल्याचंच काम आहे सगळं. कुशल सोपं संपदा. तर ते हल्ली अलीकडे समजायला एवढे वेळ लागली आणि बरीचशी खटपट व्यर्थच गेल्यासारखं झालं. 5 वर्षाची खटपट ही व्यर्थ कशी गेली तर आता लक्षात येतं. विशाल तुम्हीच राहिले फक्त आता. असतील तर बसके बसके काहीतरी बोलत होते आणि मग थांबलो. नाही सर, नाही ते साळवे सर नाही का म्हटले आपले, साळवे सर बोलले नाही का, पोट तिडकीने बोलणे, बरोबर पोट तसंच. तिडकीने बोलणे. बाबासाहेबाचं बोलणं पोट तिडकीच होतं. भाषा पण जे आपण आता ते आपण सहज शब्द उच्चारतो, पण भाषातून भाषा सुद्धा जे जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यातूनच निर्माण झालेली आहे. बहुतेक पोट तिडकीने बोलणं हा समोरच्यावर प्रभाव पडतो असेल हा. भाषेत. किंवा ज्याला ज्याला बघा तर त्याला संताप येतो, राग. राग येतो, अंगाचा तिळपापड झाला, काय म्हणतात तू अंगाचा तिळपापड झाला. पापड कसा तू रागात तळला बोलताना तू असा थरथर करतो, थरथर थरथर पूर्ण. करतो. पापड कसा म्हणजे पापड म्हणजे लाल डोळे पापड होणे. हा, लाल डोळे. हा, तेलात टाकलं पापड आता हा. लगेच वर येतो ना. तीळ त्याचा पापड आता म्हणून शब्द ती म्हण तिचा तो वाक्प्रचार कसा आहे, अंगाचा तिळपापड. तर तीळ पापड म्हणजे जे तीळ छोटा आहे आकाराने, हा, त्यात तीळ आकाराने फार छोटा आहे, तर त्याचा तो वाढला, त्याचा स्प्रेड झाला, तो इतका स्प्रेड झाला म्हणजे एका तिळाचा पापड बनला. असं आहे त्याचा म्हणजे अर्थ आहे त्यात का? हमला